बंड्या: हे डॅड व्हॉट्सअप. बंड्याचे बाबा: काय रे, मराठीत बोलायला लाज वाटते का तुला? बंड्या: बरं, मला जरा गरम केंद्रबिंदू देता का? बंड्याचे बाबा: हे काय असतं? बंड्या: हॉटस्पॉट. बाबांनी स्पॉट हॉट होईपर्यंत धुतला. सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते. सासू: काय गं, फ्रीजमध्ये देवघरातील घंटी का ठेवली आहेस? सून पुस्तकात लिहिले, इन सब का मिश्रण बना के 1 घंटा फ्रिज में रखिए. मन्या, जण्या आणि सोन्या तिघे बेडवर झोपलेली असतात. तिघांना झोपायला खूप अडचण होत असते, म्हणून जण्या उठून खाली जमिनीवर झोपायला जातो. मन्या उठतो आणि म्हणतो, अरे मित्रा, ये रे वर, आता जागा झाली आहे. जीन: काय हुकूम आहे आका? आका: माझ्या बँक खात्यात 50 कोटी कॅश आणि बॉलिवूडमधील एखाद्या सुंदर अभिनेत्रीशी माझं लग्न करून दे. जीन: आका, हुकूम करा, मस्करी नको. मनीला कोणीतरी सतत मेसेज करून त्रास देत होतं. कंटाळून मनीने नवीन सिम कार्ड घेतलं आणि त्याच व्यक्तीला मेसेज केला, मी नंबर बदलला आहे, आता मला मेसेज कसा करशील? पुरुष लग्नानंतर विद्यार्थीच असतो. बायकोला वाटतं की आई आणि बहिणी शिकवते आणि आई बहिणींना वाटते की बायको शिकवते. नवरा: पहिला ढग, पहिला पाऊस, पहिली वीज, पहिली गडगड, पहिली माती, पहिला गंध, हे सगळं बघून तुला काय वाटतं? बायको: मी भजी करणार नाही. बायको: समोरच्या घरात नवरा बायकोचे भांडण सुरू आहे, तुम्ही एकदा जाऊन बघा ना. नवरा: मी एकदा दोनदा गेलो होतो, त्यावरूनच भांडण सुरू आहे. सकाळी सकाळी विचार केला, आज बायकोला कामात मदत करून खुश करून टाकू. फ्रीजमधून दुधाचं भांडं काढलं आणि गॅसवर ठेवलं, पण 15 मिनिटं झाली तरी दूध काहीही उकळलंच नाही. तेव्हा कळलं ते इडलीचं पीठ होतं. सकाळपासून घरीच गेलो नाही.